नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर SR शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर. मी कॅपिटल गेनवरचा हा शेवटचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेत आहे. तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो. डॉक्टर अस्थाना सोल्ड सम ऑर्नामेंट्स ऑन 1 सप्टेंबर 2019 फॉर ₹26,40,000. The cost of transfer was ₹1,40,000. Dr. Asthana had purchased these ornaments during the year 2004-5 for ₹1,75,000. He also purchased a residential house on 1st December 2019 for ₹12 lakhs. Assuming that Dr. Asthana does not own any other residential house on 1st September 2019, calculate his taxable income from capital gain for the assessment year 2020-21. The cost inflation index in the year 2004-5 was 113 and 2019-20 was 289. तर पहा, या ठिकाणी हा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे इतर प्रॉब्लेमपेक्षा. नवीन मुद्दा या ठिकाणी कव्हर होतो आहे. तर यांनी ऑर्नामेंट हे विकलेले आहेत. आलं लक्षात? 26,40,000ला ऑर्नामेंट विकलेले आहेत आणि ऑर्नामेंट विकून त्यांनी रेसिडेन्शियल हाऊस खरेदी केलेला आहे. आलं लक्षात? ऑर्नामेंट विकून त्यांनी रेसिडेन्शियल हाऊस खरेदी केलेली आहे. म्हणजे एक प्रॉपर्टी विकलेली आहे आणि दुसरी प्रॉपर्टी त्यांनी त्या ठिकाणी खरेदी केलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं राहील, त्यांना एक्झम्पशन कशा पद्धतीने मिळेल, ते आपणाला ह्या प्रॉब्लेममध्ये कव्हर करायचं आहे. तर ह्या प्रॉब्लेमची सुरुवात मी करतो. त्या अगोदर ऑर्नामेंट sold ₹26,40,000 आणि हे ऑर्नामेंट परचेस केलेली आहेत. पहा कितीला? 1,75,000ला. 1,75,000. परचेसची तारीख 2004-5 मध्ये हे खरेदी केलेली आहेत आणि सोल्ड केलेली आहेत 1/9/2019ला. आलं लक्षात? आणि ट्रान्सफर एक्सपेन्सेस ₹1,40,000 आणि त्यांनी रेसिडेन्शियल हाऊस परचेस केलेला आहे. त्याच वर्षी परचेस केलेला आहे 12 लाख रुपयाला. असं ह्या प्रॉब्लेमची थोडक्यात म्हणजे सारांश आपणाला म्हणता येईल किंवा समरी म्हणता येईल. तर आता मी ह्या प्रॉब्लेमला सुरुवात करतो. तर सेल्स प्राईस आपणाला माहिती आहे 26,40,000. तर इथे घ्या सेल्स प्राइस ऑफ ऑर्नामेंट्स 26,40,000. त्याच्यातून मायनस करा एक्सपेन्सेस ऑफ ट्रान्सफर 1,40,000. तर नेट सेल प्राइस त्यांची किती आलेली आहे? नेट सेल कन्सिडरेशन 25 लाख रुपये आलेला आहे. पहा 25 लाख रुपये आलेला आहे. तर आता ह्या 25 लाखावर टॅक्स लागू नये म्हणून त्यांनी 12 लाख रुपयाचं
नवीन घर खरेदी केलेलं आहे, रेसिडेन्शियल हाऊस. आणि पुढे दिलेलं आहे अज्युमिंग दॅट डॉक्टर अस्थाना डज नॉट ओन एनी अदर रेसिडेन्शियल हाऊस ऑन 1 सप्टेंबर 2019. म्हणजे 1 सप्टेंबर 2019ला त्यांच्याकडे दुसरं राहतं घर नाही असं गृहीत धरून आता आपण हे सोल्युशन करत आहोत. घर नसल्यामुळे त्यांनी ऑर्नामेंट विकलेले आहेत आणि घर खरेदी केलेलं आहे असं गृहीत धरून आपणाला याचं सोल्युशन करायचं आहे. आलं लक्षात? कारण त्यांना अगोदर घर होतं, दुसरं घर आहे की नाही हे प्रॉब्लेममध्ये काहीही सांगितलेलं नाही, म्हणून आपण ते गृहीत धरून त्याचं सोल्युशन करत आहोत. तर आता ह्यांना 12 लाख रुपयाचं डिडक्शन मिळेल का? तर मिळणार नाही, कारण एक प्रॉपर्टी यांनी विकलेली आहे आणि दुसरी प्रॉपर्टी विकलेली आहे. म्हणजे सजातीय प्रॉपर्टी विकली तर डायरेक्ट 12 लाखाचं म्हणजे रेसिडेन्शियल हाऊस विकलं आणि रेसिडेन्शियल हाऊसच खरेदी केलं तर 12 लाख रुपये त्यांना डिडक्शन मिळालं असतं. परंतु या ठिकाणी 12 लाखाचं डिडक्शन त्यांना मिळणार नाही, कारण प्रॉपर्टी हे विजातीय आहे. ऑर्नामेंट विकलेले आहेत आणि रेसिडेन्शियल हाऊस खरेदी केलेलं आहे. म्हणजे सजातीय प्रॉपर्टी नसल्यामुळे अशा प्रकारचं हे डिडक्शन त्यांना मिळणार नाही पूर्णतः. मग ते कसं मिळेल? तर लॉंग टर्म कॅपिटल गेन किती झालेला आहे आणि किती गुंतवणूक केलेली आहे याच्या प्रमाणामध्ये त्यांना त्या ठिकाणी डिडक्शन मिळेल. तर पहिल्यांदा आपण काय करू, ह्याच्यातून लेस इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ती काढा. आता हे खरेदी केलेलं 1,75,000ला 1,75,000 गुणिले चालू वर्षाचा निर्देशांक 289 आणि 2004-05चा प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे तो आहे 113. याचा जर गुणाकार भागाकार केला तर हे किती येईल? 4,47,566 रुपये. 4,47,566 रुपये त्याची आजची किंमत येईल. त्या ऑर्नामेंटची 2004-05मध्ये 1,75,000 किंमत होती. 2019-20मध्ये त्याची किंमत 4,47,566 रुपये होईल. आता ह्या 25मधून ते मायनस करा, 25 लाखातून मायनस करा. 10तून 6 गेले 4, हातचा लायक. 10तून 7 गेले 3, हातचा लायक 6. 10तून 6 गेले 4, हातचा लायक. 10तून 8 गेले 2, हातचा लायक. 10तून 5 गेले 5, 5 गेले 0 आणि हे 2. म्हणजे 20,52,434 त्यांना ह्या व्यवहारामध्ये फायदा झालेला आहे. आता 2005 ते 2019 म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी असल्यामुळे ह्याला काय म्हणायचं? लॉंग टर्म कॅपिटल गेन. लॉंग टर्म कॅपिटल गेन 20,52,434. आता याच्यातून लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54F. एक्झम्पशन अंडर सेक्शन 54F. नुसतं 54 लिहिलं तरी चालते. आपणाला डिटेल माहिती असेल तर डिटेल मध्ये कलम आपण लिहिणं आवश्यक आहे. तर पहा, या ठिकाणी एक सूत्र आहे, त्या सूत्रानुसार त्यांना या ठिकाणी डिडक्शन मिळेल. म्हणजे बरोबर आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन गुणिले लॉंग टर्म कॅपिटल गेन गुणिले अमाऊंट इन्व्हेस्टेड इन न्यू हाऊस ह्याला डिवायडेड बाय नेट सेल कन्सिडरेशन.
नेट सेल कन्सिडरेशन. तर पहा डायरेक्ट 12 लाख रुपयाचं त्यांनी नवीन घर खरेदी केलेलं आहे, आलं लक्षात. तर 12 लाख रुपये त्यांना डिडक्शन या ठिकाणी मिळणार नाही. मग ते कशाच्या प्रमाणात मिळेल? लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि नेट सेल कन्सिडरेशन याच्या प्रमाणामध्ये जी रक्कम येईल तेवढं त्यांना डिडक्शन या ठिकाणी मिळेल. आणि ते डिडक्शन काढण्यासाठी हे सूत्र आहे. समजा एक प्रॉपर्टी खरेदी केली म्हणजे विकली आणि दुसरी प्रॉपर्टी खरेदी केली दुसऱ्या प्रकारची, तर या सूत्रानुसार त्याचं डिडक्शन आपणाला कॅल्क्युलेट करावं लागेल. तर या ठिकाणी लॉंग टर्म कॅपिटल गेन किती आहे यांचा? 20,52,434. ह्याला गुणिले त्यांनी अमाऊंट किती इन्व्हेस्ट केलेला आहे? 12 लाख भागिले त्यांचं नेट कन्सिडरेशन किती आहे? 25 लाख. आलं लक्षात. मग ह्याचा गुणाकार भागाकार केल्यानंतर 9,85,168 येईल. 9,85,168 येईल. ह्याचा गुणाकार भागाकार करा. 20,52,434 हे लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे. 12 लाख अमाऊंट इन्व्हेस्टेड इन न्यू हाऊस, नवीन घरामध्ये गुंतवलेली रक्कम, आणि 25 लाख हे नेट सेल कन्सिडरेशन म्हणजे ट्रान्सफर एक्सपेन्सेस मायनस गेल्यानंतर शिल्लक राहिलेली रक्कम म्हणजे 25 लाख, त्याला म्हणायचं नेट सेल कन्सिडरेशन. ह्याचा गुणाकार भागाकार जर केला तर ती रक्कम येईल पहा 9,85,168 रुपये. आलं लक्षात. एवढं त्यांना डिडक्शन मिळेल. ह्या प्रमाणात 12 लाखाचं डिडक्शन मिळणार नाही. तर आता हे डिडक्शन याच्यातून मायनस करा. 14तून 8 गेले 6, हातचाला 1. 13तून 7 गेले 6, हातचाला 1. 4मधून 2 गेले 2 राहिले. 12तून 5 गेले 7 राहिले, हातचाला 1. 9. 15तून 9 गेले 6 राहिले, हातचाला 1. 10तून 10 गेले 0 1. म्हणजे 10,67,266 रुपये हा त्यांचा टॅक्सेबल लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे. तर 10,67,266 वर त्यांना या ठिकाणी टॅक्स द्यावा लागेल. तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण होतो आणि चॅप्टरही पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. प्रॉब्लेम जवळपास 7-8 प्रॉब्लेम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.